राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला आहे। त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेखी सूचना यापूर्वीच निर्गमित केल्या आहेत। त्यानुसार सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ कार्यालयात पुढील 100 दिवसात या 7 सूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री यांच्या 7 सूत्री कार्यक्रमाची 100 दिवसात उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कवडे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने 7 सूत्री कार्यक्रमाची अत्यंत सविस्तर माहिती देऊन प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी करावयाच्या कामकाजाची माहिती दिली। तसेच लोकसेवा हक्क अधिनियम, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा, माहितीचा अधिकार, कार्यालयीन स्वच्छता, अभ्यागतांसाठी सोयी सुविधा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध अनुषंगाने समितीची स्थापना आदी बाबींची पूर्तता झाली आहे। याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासनाला 27 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावे असेही त्यांनी सूचित केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।